संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख आणि मुलगी वैभवी देशमुख आज भगवानगडावर जाणार, महंत नामदेव शास्त्रींची भेट घेणार। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 54 दिवस पूर्ण, अद्यापही आरोपी कृष्णा आंधळे फरार, कृष्णा आंधळेची माहिती देणाऱ्याला बक्षीस। नाशिक गुजरात हायवेवर बसचा भीषण अपघात, सापुतारा घाटात बस कोसळून 7 प्रवासी ठार, 15 जणांची प्रकृती चिंताजनक। बीडमध्ये पोलीस अधीक्षक नवनीत कौवत ऍक्शन मोडवर, जिल्ह्यातील 51 वाळू तस्करांना इशारा, 26 जणांवर प्रतिबंधक कारवाई। पुण्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला धक्का बसणार, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे शिवसेनेच्या वाटेवर, उदय सामंतांनी घेतली मोकाटेंची भेट, सूत्रांची माहिती। अर्थसंकल्पात पुणे मेट्रोसाठी 837 कोटींची तरतूद, भुयारी मेट्रोच्या कामाला वेग येणार। वसंत पंचमीनिमित्त पंढरपुरात रंगणार विठ्ठल रुक्मिणीचा शाही विवाह सोहळा, मंदिराला फुलांची सजावट, आजपासून देवाची रंगपंचमी ही सुरू। महाकुंभमध्ये 24 तासांनंतर अमृतस्नान, 3 कोटी भाविक अमृतस्नान करणार, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार, चेंगराचेंगरीनंतर प्रशासन अलर्ट।